सर्वांना माझा नमस्कार. झेड-पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून HLO ॲपमध्ये असणारा सारांश पहा या रिपोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे वेगवेगळे अंक पाहायला मिळत आहेत त्यांची जुळवाजुळव कशाप्रकारे करायची आहे आणि तो डाटा आपल्याला या ठिकाणी पडताळणी करून कसा पाहायचा आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग या ॲपमध्ये आपण कशाप्रकारे हा डाटा जुळवून पाहायचा आहे तो पाहूया. या ठिकाणी आपण ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसणार आहे आणि त्यामध्ये हा सारांश पहा नावाचा जो टॅब आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की आपल्याला अशा प्रकारचे अंक प्रदर्शित झालेले दिसतील. यामध्ये वेगवेगळ्या नावाने अंक आपल्याला दिसत आहेत. त्याचा अर्थ आपण सर्वप्रथम समजून घेऊया. यामध्ये आपण सुरुवातीला पाहू शकतो एकूण गणना घरे 167 दाखवत आहेत. एकूण गणना घरे म्हणजे माझ्या घर यादी गट क्षेत्रामध्ये मी जेवढ्या घरांची गणना केलेली आहे ते सर्व एकूण गणना घरे या ठिकाणी दाखवणार आहेत. तर यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की इमारतीचा क्रमांक व गणना घरांचा क्रमांक हा नेहमी वेगळा येणार आहे, कारण एका इमारतीमध्ये एकापेक्षा जास्त गणना घरे असू शकतात व आहेत. त्यामुळे कधीही इमारतींपेक्षा गणना घरांची संख्या ही जास्त दाखवणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखं कारण नाही. तर या ठिकाणी आपल्याला एकूण गणना घरे 167 दाखवत आहेत. त्याखाली आपण पाहिलं तर एकूण सामान्य कुटुंबे 138 दाखवत आहेत. तर पहा, एकूण सामान्य कुटुंब म्हणजे ज्या घरामध्ये कुटुंब निवासासाठी उपलब्ध आहेत, म्हणजेच त्या घराचा वापर निवासासाठी केला जातो, त्यांनाच आपण सामान्य कुटुंबे असे म्हणतो. म्हणजेच ज्या घरामध्ये निवास केला जातो त्यांनाच सामान्य कुटुंब असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपण पुढे पाहू शकतो अनिवासी घरांची संख्या, म्हणजे ज्या घरामध्ये निवास केला जात नाही, म्हणजे जिथं कुटुंब राहत नाहीत, म्हणजेच राहण्याशिवाय किंवा निवासाव्यतिरिक्त ज्या घरांचा वापर केला जातो त्याला आपण अनिवासी घरांची संख्या म्हणणार आहोत. नंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो संस्था कुटुंबाची संख्या. संस्था कुटुंब म्हणजे जसे की एखादं वसतिगृह असेल किंवा निवासी आश्रमशाळा असेल किंवा शाळा महाविद्यालय असेल, अशा संस्थात्मक कुटुंबाच्या संख्येला आपण संस्था कुटुंबाची संख्या म्हणणार आहोत. त्यानंतर आता पहा, या ठिकाणी पूर्ण झालेले एक घर दाखवत आहे. पूर्ण म्हणजे मी ॲपमध्ये जेव्हा माहिती भरतो, पूर्ण एखाद्या घराची माहिती झाल्यानंतर ते पूर्ण या नावाने या ठिकाणी दाखवते आणि हेच पूर्ण झालेली माहिती आपण नंतर सिंक केल्यानंतर ती सिंक केले या टॅबमध्ये किंवा या अंकामध्ये ती समाविष्ट होत असते. तर त्यानंतर आपण पाहू शकतो अपूर्ण घर म्हणजे आपण एखाद्या घरांची माहिती भरण्यासाठी सुरुवात केली परंतु अर्धवट माहिती भरली आणि नंतर ती भरली नाही, तर ते अपूर्ण म्हणून दाखवते. इथं अपूर्ण घरांची संख्या 0 आहे. त्यानंतर लॉक केले म्हणजे एखादं घर आपण लॉक केल्यानंतर या ठिकाणी ते दाखवले जाते आणि एखादं घर आपल्याला चूक झाल्यामुळं आपण त्याला डिलीट केलं आहे तर ते हटवले या अंकाने या ठिकाणी प्रदर्शित होत असते. तर अशा प्रकारे आपण या अंकांचा अर्थ समजून घेतला आहे. आता आपण यांची जुळवाजुळव प्रकारे करायची ते पाहूया. पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही जी 167 गणना घरांची संख्या आहे ती कशी जुळवायची आहे. एकूण गणना घरे 167 आहेत. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण एकूण सामान्य कुटुंबे, अनिवासी घरांची संख्या व संस्था कुटुंबाची संख्या या तिन्हींची बेरीज ही एकूण गणना घरे एवढी आली पाहिजे. तर पाहूया ती येते का. तर पहा, 138, 24 आणि 1 यांची बेरीज मिळून या ठिकाणी होते 163. परंतु आपल्या गणना घरांची संख्या 167 आहे, म्हणजे माझे हे अंक जुळत नाहीत. मग कुठे तफावत झाली, तर या ठिकाणी पाहू शकतो 4 घरांची तफावत आलेली आहे. मग हे 4 घरे कुठे गेली, तर ती 4 घरे म्हणजेच रिकामी घरे आहेत. म्हणजे आपण सर्वे करत असताना, जनगणना करत असताना 0 क्रमांकाचा जो पर्याय निवडला आहे तो रिकामे घर म्हणून निवडला आहे आणि रिकामी घरे या ठिकाणी दाखवली जात नाहीत. म्हणजेच ही जी तफावत किंवा हा जो फरक आलेला आहे तो रिकाम्या घरांचा आहे. त्यामुळं घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही.
म्हणजेच 163 अधिक 4 मिळून माझे या ठिकाणी 167 ही गणना घरे भरणार आहेत. म्हणजे या ठिकाणी ही आकड्यांची जुळवाजुळव झालेली आहे. त्यानंतर आता पाहू शकतो आपण खाली की सिंक केलेले, या ठिकाणी पाहू शकतो सिंक केलेले 166 आहेत आणि सिंक न होता फक्त पूर्ण झालेले आहेत तसा एक घर या ठिकाणी आहे. आणि या दोन्हींची बेरीज जर मी केली तर आपल्याला या ठिकाणी 167 मिळणार आहे. म्हणजेच 167 ही या ठिकाणी एकूण गणना घरांची संख्या आहे. म्हणजे सिंक केलेले आणि पूर्ण हे मिळून या ठिकाणी आपल्याला एकूण गणना घरे इथं प्रदर्शित होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपली या अंकांची जुळवाजुळव झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण हे पाहू शकतो की या ठिकाणी एक घर डिलीट केले असल्यामुळे या ठिकाणी हटवले या अंकाने या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या अंकांची जुळवाजुळव अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं या ठिकाणी लक्षात आली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.